श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 स्वामी पादुकापैकी एका पादुकाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्या मनाला, विचारांना आणि जीवनाला नवी दिशा देणार आहे. म्हणून विनंती आहे की हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मध्येच टाळू नका. अनेकदा आपण दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःचे निर्णय बदलतो. कोणाकडे किती पैसा आहे, कोणाकडे किती घर आहे, कोणाकडे किती मोठी गाडी आहे, कोणाची किती प्रतिष्ठा आहे, यावरून आपण आपल्या जीवनाचा मार्ग ठरवू लागतो. पण लक्षात ठेवा, परमेश्वराने प्रत्येकासाठी वेगळी वाट, वेगळे कर्म आणि वेगळेपणा ठरवलेले असते. म्हणून दुसऱ्याला पाहून आपले कर्म बदलू नका, कारण परमेश्वर तुमच्याकडे पाहून तुमच्या कर्माची शिक्षा किंवा फळ बदलत नाही. जसे कर्म कराल तसे फळ मिळेल, हा सृष्टीचा अटळ नियम आहे. आजच्या काळात माणसाची किंमत त्याच्या स्वभावाने, प्रामाणिकपणाने किंवा चांगुलपणाने नव्हे तर त्याच्या पैशाने केली जाते. पैसा असेल तर लोक जवळ येतात, पैसा नसेल तर अनेक जण दूर जातात. पण हे सत्य कायमचे नसते. पैसा आज आहे, उद्या नसेल, परंतु चांगले मन, प्रेम, विश्वास आणि माणुसकी ही आयुष्यभर साथ देणारी संपत्ती आहे. म्हणून पैशापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. ज्याच्या मनात दया आहे, ज्याच्या वागण्यात प्रेम आहे, ज्याच्या बोलण्यात सत्य आहे, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. स्वामी समर्थांनीही नेहमी माणुसकी, सेवा आणि सदाचाराला सर्वोच्च स्थान दिले. म्हणून कोणालाही त्याच्या आर्थिक स्थितीवरून कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश आहे, हे कधीही विसरू नका. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आले तरी योग्य कर्म करणे कधीही सोडू नका. दुसरा चुकीचा मार्ग निवडतो म्हणून तुम्ही चुकीचे वागू नका. दुसरा फसवतो म्हणून तुम्हीही फसवू नका. दुसरा अहंकार करतो म्हणून तुम्हीही अहंकारी होऊ नका. कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचे उत्तर परमेश्वरासमोर द्यावे लागते. दुसऱ्याचे नव्हे, स्वतःचे कर्मच तुमचे भविष्य घडवते. म्हणून सत्य, प्रामाणिकपणा, संयम आणि श्रद्धा याची साथ कधीही सोडू नका. स्वामी समर्थावर अखंड विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की त्याची कृपा तुमच्या जीवनात नक्की प्रकट होईल. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कृपा हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ असे पवित्र कमेंट करून स्वामीच्या चरणी आपली भक्ती व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या संदेशासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपल्या डोळ्यासमोर दुसऱ्याचे यश दिसते आणि आपले प्रयत्न व्यर्थ वाटू लागतात. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, मी इतके चांगले कर्म करतो तरी माझ्या आयुष्यात अडचणी आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येकाचा कर्माचा हिशोब वेगळा असतो. एक शेतकऱ्याने आज बी पेरले आणि दुसऱ्याने 6 महिन्यापूर्वी पेरले तर दोघांचे पीक एकाच दिवशी येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कर्माची वेळ वेगळी असते. म्हणून दुसऱ्याच्या आनंदाकडे पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. तुमचे चांगले कर्म कधीही वाया जात नाही. योग्य वेळ आली की परमेश्वर त्याचे फळ नक्की देतो. आज अनेक जण पैशासाठी नाती तोडतात, स्वार्थासाठी विश्वासघात करतात आणि अहंकारासाठी माणुसकी विसरतात. पण लक्षात ठेवा, पैसा माणसाला सुखसोयी देऊ शकतो, मात्र शांत झोप, मन शांती, प्रेम, विश्वास आणि खरे समाधान विकत घेऊ शकत नाही. ज्याच्या घरात प्रेम आहे, ज्याच्या मनात श्रद्धा आहे आणि ज्याच्या होठावर स्वामीचे नाव आहे, तोच खरा भाग्यवान आहे. लाखो रुपये असूनही ज्याच्या मनात समाधान नाही, तो गरीबच आहे. आणि कमी साधने असूनही
जो आनंदी आहे तोच खरा श्रीमंत आहे. कधीही कोणाचा अपमान करू नका. आज जो गरीब आहे तो उद्या श्रीमंत होऊ शकतो आणि जो आज श्रीमंत आहे तो उद्या संकटात सापडू शकतो. काळाचे चक्र सतत फिरत असते, म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने आणि नम्रतेने वागा. स्वामी समर्थांनी कधीही माणसामध्ये श्रीमंत गरीब असा भेद केला नाही. त्याच्या दृष्टीने प्रत्येक भक्त समान होता. म्हणून आपणही कोणाची किंमत त्याच्या कपड्यांनी, पैशाने किंवा पदाने न करता त्याच्या स्वभावाने आणि माणुसकीने केले पाहिजे. स्वतःचे कर्म करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा परमेश्वर तुमच्याबद्दल काय जाणतो हे अधिक महत्त्वाचं आहे. जग तुमचा चेहरा पाहतो, पण परमेश्वर तुमचे मन पाहतो. जग तुमचे यश पाहते, पण परमेश्वर तुमचा संघर्ष पाहतो. जग तुमचा बोलणे ऐकतो, पण परमेश्वर तुमच्या मनातील प्रत्येक भावना जाणतो. प्रत्येक लोकांना खुश करण्यासाठी नव्हे, तर परमेश्वर प्रसन्न होईल असे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा मन खचेल असेल तेव्हा स्वामी समर्थाचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि आशेचा स्तोत्र आहे. संत कितीही मोठा असो, स्वामीवरचा विश्वास त्याहून मोठा असला पाहिजे. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग तयार होतो. जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात आणि जिथे स्वामीची कृपा असते तिथे असे काही शक्य होते. म्हणून आजपासून एक संकल्प करा, दुसऱ्याची तुलना करणार नाही, कोणाचाही मत्सर करणार नाही, कोणालाही कमी लेखणार नाही, कोणत्याही परिस्थितीत सत्य व चांगले कर्म सोडणार नाही. स्वामी समर्थाच्या चरणी स्वतःला अर्पण करून प्रामाणिकपणे जीवन जगत राहू. खात्री बाळगा, आज नाही तर उद्या पण तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलासोबत आहेत. फक्त विश्वास डळमळू देऊ नका. प्रिय स्वामी भक्तांनो, एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरोखरच आनंदी आहे का? माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो का? की मी सतत दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून स्वतःचे दुःख वाढवत आहे? आज जगात सर्वात मोठा रोग कोणता असेल तर तो म्हणजे तुलना. दुसऱ्याचे घर पाहून आपले घर छोटे वाटते, दुसऱ्याचा पैसा पाहून आपली कमाई कमी वाटते, दुसऱ्याचे नशीब पाहून स्वतःच्या कर्मावर संशय येतो. पण बाळांनो, लक्षात ठेवा, परमेश्वराने तुमच्या हाताचे दिले आहे ते कोणाच्याही हातात दिलेलं आहे. ते दुसऱ्याच्या वाट्याला जे दिलं आहे ते तुमच्या वाट्याला नाही. प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे आहेत, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या कर्माचा हिशोबही वेगळाच आहे. कदाचित आज तुम्ही अशा परिस्थितीत असाल की तुमचे अश्रू कोणीही पाहत नाही, तुमच्या मनातील वेदना कुणाला समजत नाही. घरात सर्वांसाठी धावपळ करता, सर्वाच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता, पण तुमच्या मनात काय चाललं आहे हे विचारायला कोणालाही वेळच नसतो. एकदा रात्री उशीवर डोके ठेवले की डोळ्यातून न कळत अश्रू वाहतात, पोटावर हसू असते, पण मनात खोलवर वेदना असतात. अशा वेळी असे वाटतं की स्वामी, मी इतका प्रार्थना करतो, इतके चांगले कर्म करतो, तरी माझ्या आयुष्यातच इतकी संकटे का? पण त्या क्षणी लक्षात ठेवा, स्वामी शांत असतात, कारण ते तुमची साथ सोडत नाही, ते तुमची ताकद वाढवत असतात. आई जसं आपल्या लेकराला चालायला शिकवताना थोडे दूर उभे राहते, तशी स्वामीची कृपा कधी कधी शांत बाळगू नका, कारण इतिहास साक्षी आहे. ज्यांनी माणुसकी जपले त्याची आठवण आज हे जग प्रेमाने काढतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.